प्लॅटफॉर्म आहे, पब्लिक प्रायव्हेट त्याला गाडी या दोघांचं काय पार्टनरशिप आणि या पार्टनरशिप मधून संस्थेचा विकास करायचा आहे. काही फायदा त्यांना जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना ट्रेनिंग घेण्यासाठी म्हणजे जेव्हा आपण ट्रेनिंग पिरियड बोलतो ना स्टायपेंड भेटतो. स्टायपेंड हा वेगवेगळ्या ट्रेडनुसार असतो. आता मिनिमम जो स्टायपेंड आहे 7 काम आहे. आता तुम्हाला सगळे फॉर्मॅट आहे ना 2 दिवसात दाखवणार आहे. या सगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला देणार म्हणजे तुम्हाला 1 मार्क देणार 10 ठिकाणी द्यायला. म्हणजे आम्ही तर सांगत होतो की त्यांना आम्हाला 1 लाख तुम्ही सेपरेट द्या. त्याच्यात इतकं काम आहे तुम्हाला. तेच मार्ग 3-3 ठिकाणी रिफ्लेक्ट झाले पाहिजे. करावं लागतं 12 नंबरच्या वतीने आणि आज मला सगळ्यांच्या समोर बोलायची म्हणजे थोडं पुढे बोलायची परवानगी पण दिली. लाल रंग तो एनर्जी दाखवतो, उत्साह आणि एनर्जी. निळा रंग विश्व आणि माणूस सेवा. ओके. आणि वर्तुळ रचना निरंतर प्रक्रिया. येस. वर्तुळ म्हणजे जेव्हापासून ही योजना आली तेव्हापासून हे निरंतर सुरू आहे. चाक पुढे थांबेल का? जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत चाक थांबतं का? नाही थांबत. गाडीचे 4 चाक असतात ते थांबतात का? जेव्हा आपण ब्रेक लावू तेव्हाच ते थांबतात. ह्याला ब्रेक लागेल का? नाही. ही कसं आहे राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल सर्व्हिस स्कीम ही योजना फार जुनी आहे. ही योजना फार जुनी आहे आणि याचा उद्देश असा होता की भारत देश म्हणजे तरुणांचा देश. मग आताही म्हणतो ना आपण भारत देशामध्ये युवकांची संख्या खूप आहे. तेव्हा देखील हा विषय झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर याच्यावरती चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा तिथं काय लिहिलेलं आहे तर डेट लिहिले. ज्या नंबरने तुम्ही इंडियन भरून ते स्टोअर इंडियन बुक जे असेल स्टोअर रिक्विजिशन बुक जे असेल त्याच्यावर तो इंडियन ज्याला म्हणतात त्या इंडियनवर हा नंबर येईल. त्याची क्वांटिटी 1-2 तुम्ही जे काय घेतलेलं असेल त्याची किंमत लिहिली जाईल. प्रोग्रेसिव्ह टोटल उदाहरणार्थ 5 लिहायचं असेल तर मग त्यांच्यापेक्षा जी मोठी ऑथॉरिटी असेल ते घेत. ठीक आहे. मॅडम साठी टाळ्या होत्या जोरदार. का पाहते तुम्हाला काही मार्गदर्शन करायचं तर मार्गदर्शन करते आणि मग सगळं इन्स्पेक्शन झालं सगळ्या संस्थेचं की मग संध्याकाळी सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमन मीटिंग असते ज्याच्यामध्ये संस्थेमध्ये आढळून आलेल्या चांगल्या गोष्टी पण सांगितल्या जातात. संस्थेमध्ये आढळून आलेले काही दोष असतील तर ते पण सांगितले जातात. त्या माझ्याकडचा विषय आपला बेनिफिट्स आयटीआय स्टुडंट ॲक्वायर ट्रेनिंग म्हणजे आयटीआयला जे अप्लाय करणार होतं हे आम्हाला त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. थँक्यू सरांना.
त्यानंतर त्याचबरोबर पुणे तलाठी मंत्रालय सहाय्यक आणि इकडे. तर मी सुरुवातीला जॉईन केल्यानंतर या पोस्ट बद्दल काहीच माहित नव्हतं. म्हणजे जॉईन झालोय म्हणजे सिलेक्शन झाले आणि दुसऱ्या कोणतंच ऑर्डर नव्हती आली म्हणून मी जॉईन झालो. जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस म्हणजे त्या मी वर्कशॉपमध्ये एंटर केलं त्यावेळेस म्हणजे बघूनच खूप विचित्र वाटलं की मला इथे जॉब करायचा आहे. मी त्या क्षणी असं विचार केला की मला इथे जॉब नाही करायचा. पण जेव्हा स्वतःहून मी इनिशिएटिव्ह घेतलं आणि मी जेव्हा गेलो त्यावेळेस मशीन पूर्ण बंद होत्या. टर्नर रेटचे माझे सहकारी असतील त्यांना माहिती आहे आपलं प्रॉब्लेम काय असतो. मशीन जर बंद असेल तर काहीच करता येत नाही. म्हणजे बाकीचे ट्रेड्स असतील ते प्रॅक्टिकल दाखवले जातात ऍटलीस्ट केले म्हणून, पण आमच्या इथे आम्हाला जॉबच दाखवावा लागतो. तर मी स्वतः मशीन मेंटेनन्स करून घेतल्या. 5 पैकी 4 मशीन सध्या चालू आहेत. प्लस स्वतःहून मशीन ओपन करून मुलांच्याकडून त्यांना कलर काम चालू केलं. ते पाहून माझ्या वर्कशॉप 1 मध्ये जेवढे ट्रेड होते सगळ्यांनी कलरची रिक्वायरमेंट टाकून बाकीच्या मशीनला कलर करायला चालू केलं. म्हणजे आपण जर स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलं तरच बाकीचे आपल्याला ऑब्झर्व करतील आणि त्याप्रमाणे ते पण वर्क करतील. कारण त्यांना स्वतःहून असं वाटतं की आपण पण कुठेतरी कमी पडतोय. म्हणजे स्वतः जर आपण इनिशिएटिव्ह घेतलं तर आपल्याला मटेरियल किंवा या गोष्टींची कमतरता भासणार नाही. म्हणजे आपण स्वतः काय काय गोष्टीला स्वतःहून सुरुवात करायला पाहिजे. प्लस प्रॅक्टिकल एक्झाम माझ्याकडे सिनियर बॅच होती. सिनियर बॅच असल्यामुळे मी प्रॅक्टिकल एक्झाम घ्यायचं तर मला ऑब्व्हियसली स्किल्स माहित नाही. मी फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला असताना मशीन ऑपरेट केली होती. पण मी मुलांच्याकडून शिकलो. त्या 3 महिन्यात मशीन मेंटेनन्स करून जी माझ्याकडे सिनियर बॅच होती त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. प्लस जी प्रॅक्टिकल एक्झाम होती त्या प्रॅक्टिकल एक्झामला जो जॉब आला होता तो मी माझ्या मुलांच्याकडून तिथे करून घेतला. आणि माझा असा एकमेव ट्रेड होता की सगळे जॉब मी वेळेत कम्प्लीट करून घेतले होते विथ ऑल ऑपरेशन्स. आणि चव्हाण मॅडम त्यांना थँक्यू बोलेल. कारण मी 1-2 वेळेस गेलो त्यांच्याकडे की मला हा रिझाईन करायचा, पण त्यांनी ह्या नोबेल प्रोफेशनल बद्दल मला सांगितलं. आणि आजही मी बऱ्याच लोकांना कोणाला जेव्हा सांगतो की माझं इकडे सिलेक्शन झालं मी इकडे थांबतो, त्यांचं एकच म्हणणं असतं की तू तो जॉब सोडून इकडे का थांबला. तर मला जेव्हा माझ्या कामातून जेव्हा आपली आउटकम काय आहे मुलं आहेत, जेव्हा मुलं बाहेर भेटल्यानंतर सर मी तुमच्यामुळे आज इथं आहे. तर माझे 4 विद्यार्थी जेसीबी मध्ये काम करतात, 2 टाटा मोटर्स मध्ये काम करतात, 3 जणांनी स्वतःचं दुसऱ्या फील्ड मध्ये काम चालू केलं. तर जेव्हा ती मुलं मला पास आउट भेटायला आली त्यावेळेस थोडंसं वाटलं की आपण काहीतरी चांगलं करतोय आणि नेशन बिल्डिंग साठी काहीतरी हातभार लावतोय. याच्यापेक्षा आपल्या कामातून काय असू शकते तर मला त्याच्यापेक्षा समाधान काय वाटत नाही. प्रामुख्याने या ठिकाणी विचार झाला म्हणजे हे ऍडिशनल प्रोसेस होते सर. आणि मी इथे एक असं सांगू शकते की आपण सुरुवातीला इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, त्यानंतर आपण मोटिवेशन प्रोसेस मध्ये जातो, त्यानंतर आपण अवेअर होतो आणि त्यानंतर आपण अवेक होतो. मग आपण या सगळ्या गोष्टी प्रत्येक स्टेजवरती आपण तर ट्रेनिंग घेत जाणार आहे, पण ऍक्च्युअली आपण ज्यावेळेस काम करणार आहे त्याच्यामध्ये आपण त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. आणि हे ट्रेनिंगचा उद्देश असतो. नक्कीच सर आम्ही ते सार्थक करू आणि धन्यवाद. सर ज्या उद्देशाने ही आमची ट्रेनिंग ठेवली आहे तो नक्कीच आम्ही तो सार्थक करू दे. आणि मी भरपूर लोकांकडून ऐकलंय की सर आमच्याकडे मटेरियल नाही आहे, या गोष्टी नाही, त्या गोष्टी नाही. पण मला असं वाटतं की आपल्याकडे ज्या काही रिसोर्सेस आहेत तिथून आपण जे साधनं आपल्याकडे आहे तिथून आपण समोर वर्क केलं पाहिजे. आपण रडत नाही बसलं पाहिजे की माझ्याकडे हे नाही ते नाही आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट पॉसिबल नाही की आपल्याला भेटू शकणार, पण ज्या गोष्टी आहेत तिथून आपण वर्क केलं पाहिजे. सेकंड गोष्ट सर आम्हाला जे काही मास्टर ट्रेनर प्रोव्हाइड केले ते खूप प्रभावी होते. त्यांच्याकडून भरपूर गोष्टी आम्हाला शिकण्यासाठी भेटल्या. मग ती यशस्वी असू द्या की आपल्या वेगळ्या गव्हर्नमेंट आयटीच्या असू द्या, त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकायला भेटलं. आणि सगळ्यात मेन आम्हाला माझी LNT मध्ये ट्रेनिंग झाली आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्हाला मिळाली होती, पण जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग आम्हाला पाहिजे होती ती खूप गरजेची होती. आम्हाला कळत नव्हतं की स्पीडअप कसं करायचं आहे, बाकी आपलं डेली डायरी कसं भरायचं आहे. आणि प्रत्येक जर आपण इन्स्ट्रक्टर आपले सिनियर इन्स्ट्रक्टर किंवा जीआयला विचारलं तर प्रत्येकाचं वेगळं सजेशन राहत होतं. त्याच्यामुळे आमच्या माइंडमध्ये खूप जमलिंग होत होतं की ऍक्च्युली करायचं काय नाही. तर त्या गोष्टी आमच्या खूप साऱ्या इथे क्लिअर झालेल्या आहेत. आणि नक्कीच आम्ही जे ITIला जे म्हणतात नेशन बिल्डर जे आहे प्रोग्राम ते नक्कीच आम्ही प्रभावीपणे करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू सो मच. किंवा जे आपल्याला वर्षभरात मिळालं नाही, ज्याच्या गाईडलाईनच आपल्याकडे नव्हत्या, त्या गाईडलाईन तुम्हाला मोर दॅन 90% मिळाल्या नाही. 100% पॉसिबल नाही. कारण तुम्ही जे घेतलंय जर तुम्ही सिस्टम मध्ये बघाल तर आणखी खूप बारीक गोष्टी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली कराल तेव्हा लक्षात येईल. तोपर्यंत पण त्या प्रॅक्टिकल पर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या गाईडलाईन म्हणजे जिथं तुमची सुरुवात होणार आहे तर तिथे तुमचा गोंधळ उडतोय तसं लेसन प्लॅन घ्यायला बसला आपण तर लेसन प्लॅन मध्ये नेमकं चालू कुठून करायचं. बरोबर प्रश्न तुम्हाला हे पडतो ना, चालू कुठून करायचं, लिहायचंय काय. बरं या सगळ्या गोष्टी गेटवर अवेलेबल आहे. बरं तुमच्या माहितीच तो सांगतो. तुम्ही आता काही लोकांनी बघितलं फेब्रुवारीला तुमचं पहिली अपॉइंटमेंट झालेली, एक आता वर्ष झाले कंप्लीट सर. आणि आम्ही कंटिन्यू फॉलोअप मध्ये होतो.
म्हणलं पैसे म्हणजे जो खर्च निघायचा ना, आम्ही इथपर्यंत आलतो की आपण शिक्षकांनाच खर्च करायला त्यांना, कारण की त्यांना येत नाही, मग आपल्याला ट्रेनिंग तर द्यावंच लागलं. कारण की बरेच लोक, बरेच तुमच्यातले असे हे झाले की इथनं डिस्टर्ब झाले आणि ते सोडून जायला लागले. हे अशी जवळजवळ 25-30 लोक आपले सोडून गेले. त्यांना जर थांबवायचं असेल तर सर म्हटलं, सर आपण काय करायचं म्हटलं, पण त्यावेळेस डिसिजन कोणी घेतला नाही आणि ही इथपर्यंत वेळ आली. ऍक्च्युली त्यावेळेस जर डिसिजन झालं असतं तर ही बॅच मागच्या वर्षी मार्च किंवा एप्रिल मध्ये झाली असते. त्याबद्दल मी तुमच्या सॉरी म्हणतो, उशीर झाला त्याच्याबद्दल सॉरी. आता माझ्याशी मॅडम एक म्हणलं की म्हणजे तुम्ही नशिबाने निदान हे ट्रेनिंग तरी झालं,